तर चला आता बरोबर 5:30 वाजलेत आणि आम्ही निघालो देवाला. नामस्मरण करा. टिपण्याचं काम चालू. हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आता बरोबर 5:30 वाजलेत आणि आम्ही निघालो देवाला. जायचं आहे मांदळीला, त्यामुळे आम्ही सकाळ सकाळ आवरलंय. देवपूजा झाली, झाडलोट झाली आहे, फक्त बाकीचं आल्यावर करू म्हटलं. बबलू शेट पण तयार आहेत आमचे. आम्ही सगळ्यांनी आवरलंय, बाकीचं आवरायचं आहे आल्यानंतर. आता फक्त देवपूजा झाली आहे, घरं झाडून घेतलेत आणि तुळशीची पूजा करून घेतली. आवरलंय सगळं, आता निघालो आहे आम्ही. चला, मस्त सकाळचं असं उजाडायला लागले. इकडे माझी तुळशीची पूजा वगैरे सगळं झालंय. सकाळचं वातावरण खूप छान असतं. तर पहा, सकाळ सकाळ गाडी काढतायत बाहेर. गाडी आहे माझं, गाडी आहे, घ्या थोडी थोडी घ्या 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 ना. नाही नाही दाद्या, तू एका दिवशी धडकावशील गाडी. बसली बसली करू. हा बबलू जवळ ना, ट्रेडचा बबलू जवळ असेल. हा, मग ट्रेडचा टायमिंग होईल ना 7 वाजता. आपण जरी बारीला असलो तुझं लक्ष. स्वामी समर्थ. काय इकडे काय बोलत नाही मग, बघत पण नाही. आलोय आम्ही मांदळीमध्ये. बारी तर खूप लांब लागली आहे. इकडं लागल्यात गाड्या सगळ्या. आता जायचंय पायी पायी. जवळजवळ 1 किलोमीटर लाईन लागलेली दिसते. भरपूर लांब बारी लागली आहे. चला आता जाऊया पायी पायी. इथे बाबांच्या मठाचं बांधकाम चालू आहे. बांधकामासाठी हा दगड जो आहे तो राजस्थानवरून आणलेला आहे आणि मस्त असं नवीन बांधकाम चालू आहे. पहा आता ही बारी भरपूर मोठी बारी लागलेली आहे. भरपूर लोक दर्शनाला आले. टिपण्याचं काम चालू. तर पहा, आम्ही बरोबर 7:15 बारीला बाहेर लागलो होतो. तर आमचं 8:30 पर्यंत छान असं दर्शन झालं आणि त्यानंतर मग आलो आम्ही इकडं प्रसाद घ्यायला. इकडे पहा आता खिचडीचा प्रसाद आहे. इथे पण भरपूर अशी गर्दी आहे. सगळे लोक इथं प्रसाद घेत आहेत खिचडी साबुदाण्याचा. बारी भरपूर मोठी होती पण पटपट लोक चालत होते. नियोजन खूप छान होतं.
ह्यावेळेस, कारण कसं गर्दी कुठं झाली नाही, ढकलाढकली झाली नाही. दुपारून काय माहिती आता काय होईल, कारण दुपारून तर अजूनच जास्त गर्दी वाढणार होती. आता इथं सकाळ सकाळची एवढी गर्दी होती, तर दुपारून अजूनच जास्त होणार होती. प्रसाद घेतला आम्ही. त्यानंतर बाहेरच्या साईडनी विकणारे लोक भरपूर होते. आता इथं मी पण थोडंसं खरेदी केलं. इथे मला छान अशी काठवट दिसली, ती पाहावी म्हटलं कशी आहे. तसंही मला आवडतं काठवटीमध्ये भाकरी करायला. लहानपणी मी केलेल्या पण आहेत. आमच्याकडे होती लहानपणी काठवट, पण आता आईकडं पण नाही राहिली. तर त्यासाठी आता मी इथे काठवट घेतली. आणि हे कसं आपण आता घरगुती थोडंसं झाडं वगैरे लावलेत ना, तर त्यासाठी माती उकरायला याला त्याला म्हटलं ते घेतलं मी. तर पहा सुंदर अशी कमान आहे ही बाबांच्या मठाकडे जाण्यासाठी. जर आपण अशा मधल्या वेळेत आलो तर आपण ह्या कमानीमधूनच आतमध्ये जातो. तो व्हिडिओ मी बऱ्याच वेळा शेअर केलेला पण आहे आणि तिथं आतलं पण मी दर्शन सगळं दिलेलं आहे. परंतु आज गर्दी भरपूर होती, त्यामुळे मी आतलं काही शूट घेतलं नाही. तर चला, दर्शन झालं. त्यानंतर मग आम्ही निघालो. मोठी दिंडी कुठली काय? ट्रॅक्टरवाला. बरोबर 12 वाजले घरी यायला. आता घरातलं बरंच काही काम आवरायचंय. बबलू थकला उभा राहून बारीला. आता आवरते काम आणि मग भेटते तुम्हाला. तर आता आल्यानंतर घरातलं सगळं काही काम आवरलं. साबुदाणा खिचडी केली, साहेबांना आणि बबलूला खायला दिली, कारण त्यांना गोळ्या घ्यायच्या होत्या. त्याच्यामुळे त्यांनी खिचडी खाल्ली. आता मला सकाळी काय फक्त देवपूजा वरचीवर करून गेले होते ना, त्यामुळे आता थोडीशी देवपूजा करायची आहे. थोडक्यात अभिषेक वगैरे माझा राहिला घालायचा, तो घालून घेते. पूजा मांडणी तर मी तुमच्याशी शेअर केलेलीच आहे, कशी मांडायची काय करायची ती काही शेअर नाही करणार. आता फक्त मी माझी पूजा मांडणी करून घेते, अभिषेक करून घेते आणि नंतर भेटते. तर पहा, आमचं मांदळीमध्ये लवकरच दर्शन झालं होतं. 8:30पर्यंत दर्शन होऊन आम्ही बाहेर आलो होतो. परंतु काय झालं, गाडी अडकली होती, तुम्ही पाहिलंच. त्यामुळे आम्हाला यायला पण भरपूर उशीर झाला. 2 तास आमची गाडी तिथं अडकली होती. आम्हाला 2 तास तिथं थांबून राहावं लागलं. त्यानंतर मग गाडी काढली आणि आलो. नियोजन थोडंसं लवकर येण्याचंच होतं, म्हणूनच लवकर गेलो होतो. कारण आल्यानंतर हे शेवा, दिवा, पूजा पाठ आपलं सगळंच काही राहिलेलं होतं. मग ते सगळं करायचं होतं, घरातलं काम आवरायचं होतं. आल्यानंतर पहिल्यांदा सगळं काही काम आवरून घेतलं. त्यानंतर साबुदाणा खिचडी बनवून दिली यांना दोघांना खायला. आणि आता लागली मी इथं पूजेला. तर काय झालं, सकाळी अभिषेक वगैरे काही घातलेलं नव्हतं. सकाळी फक्त देवपूजा करून गेलो होतो आम्ही, देवांना आंघोळी घालून गेलो होतो. तर आल्यानंतर मग आता घरातलं बाकीचं सगळं काम आवरल्यानंतर फ्रेश झाले आणि त्यानंतर म्हणलं आता अभिषेक वगैरे सगळं काही घालून घ्यावं. तर पाहता सगळ्यात तिथं मी आधी गणपती बाप्पाला अभिषेक घालून घेतला. त्यानंतर मग माझ्याकडे पांडुरंगाची पितळी मूर्ती नसल्यामुळे मी इथं बाळकृष्णालाच अभिषेक घालून घेतला. त्यानंतर स्वामींना पण अभिषेक घालून घेतला मस्त असा. आणि मस्त अशी पंचोपचार मी सगळ्या देवांची पूजा करून घेईन. आता इथे मी स्वामींना अभिषेक घालतानाच फक्त पुरुष सूक्त एकदाच म्हटलेली आहे. बाळकृष्णाला अभिषेक घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला. पूजा ही घाई झालेली मला कधीच आवडत नाही, त्यामुळे पूजा मी जरा निवांतच केली. कसं आहे, दुपारून पण आम्हाला परत एकदा नगरला जायचं होतं, म्हणून मग हे पण काम सगळं आवरायचं होतं आणि संध्याकाळी यायला पण उशीर होणार होता. म्हणून म्हटलं आता आपली ही सेवा वगैरे सगळं काही मस्त अशी करून घ्यायला. तर मस्त अशी सगळ्या देवांचा अभिषेक झाला. हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्यानंतर मग फुलं वाहून घेतले. आता ही जी फुलं मी वाहिलीत ही सगळी आपल्या गार्डनमधलीच येतं. 1-1, 2-2 फुलं आलेली होते. मी 2-2 दिवसापूर्वी ते थोडे काढून ठेवले होते
जसे उमलतील तसे आजच्या दिवसासाठी. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी चंद्रभागेत आंघोळ केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला भक्त पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं असतं आणि त्यानंतरच मग आपल्या विठुरायाचं दर्शन घ्यायचं असतं. तर आता असं का? तर नारद मुनींच्या सांगण्यावरून त्या रात्री श्रीकृष्ण रुक्मिणींनी पुढच्याच दिवशी तातडीने द्वारकेलाच निघण्याचा निर्णय घेतला. तथापि निघण्यापूर्वी पंढरीच्या लोकांचे निरोप घेण्यासाठी श्रीकृष्ण प्रथम पुंडलिकाला भेटण्यासाठी त्यांच्या कुटीकडे आले. आदल्या रात्रीच्या पावसामुळे त्यांच्या कुटीसमोर इतर ठिकाणी चिखल पसरली असल्याने त्यांनी अंगणातूनच पुंडलिकास हाक दिली व साक्षात विष्णुदेव आपल्या दाराशी आलेले पाहून तो गैरवरला आणि आदरभावाने म्हणाला, पांडुरंगा, माझ्या आईवडिलांची मी प्रातर्विधी उरकत असल्याने कृपया तुम्ही कुटीत येऊ नका. मी थोड्याच वेळेत बाहेर येईल. श्री विष्णूंच्या पायाला चिखल लागू नये म्हणून पुंडलिकानं आपल्या हाताजवळ असलेली एक वीट उचलली आणि त्याला मनोभावे नमस्कार करून स्वतःच्या व आईवडिलांच्या माथी स्पर्श करून ती त्याने अंगणात टाकली आणि पांडुरंगास विनंती केली की मी बाहेर येईस तोपर्यंत कृपया तुम्ही ह्या विटेवर उभे राहा. श्रीकृष्णाने देखील आपल्या भक्ताच्या विनंतीला मान देऊन आपले दोन्ही हात कटीवर ठेवून भोळसपणे त्या विटेवर उभे राहून त्यांची वाट पुंडलिकाने भगवंताचे हे जिवंत स्वरूप आपल्या आईवडिलांना दाखवून साक्षात श्री विष्णूंचे दुरूनच मनोभावे दर्शन घेण्यास सहाय्य केले. श्रीकृष्णाने देखील अगदी खुशीने हात उंचावून त्यांच्या नमस्कारास विनम्रतेने धन्यवाद दिले. आणि इथूनच नियतीच्या मनात पुढे काय घडायचं होतं ते खुद्द श्रीकृष्णात सुद्धा कळले नाही. एक घटका होत आला तरी पुंडलिक बाहेर आला नाही आणि इकडे गावातल्या लोकांमध्ये त्यांच्या अंगणात उभे असलेल्या चिंतातूर पांडुरंगाला बघून शंकेची चर्चा सुरू झाली. थोड्याच वेळात त्यांच्या कुटीसमोर भरपूर जनसमुदाय उभा झाला. तसेच श्रीकृष्णांना परतण्यास उशीर का होतोय हे बघायला रखुमाई देखील तिथे आल्या. पांडुरंगाच्या हाकेला पुंडलिक बाहेर काय येत नाही म्हणून एक सद्गृहस्थ त्यांच्या कुटीत जाऊन बघतात तर काय, पुंडलिकाचे आईवडील मरण पावलेत आणि त्यांच्या चरणी लीन होऊन त्याने देखील प्राण स्वतःचे त्यागले आहेत. पांडुरंगाला ही बाब कळल्यावर त्यांनी तात्काळ आपल्या दिव्य दृष्टीने पुंडलिकाच्या मनातील गोष्ट जाणली आणि जनकल्याणाप्रती त्यांनी अपार विष्णुभक्ती पाहून उपस्थिती जनसमुदाय समोरच त्यांनी त्यांच्या आत्म्यास पाचारण केले आणि म्हणाले, पुंडलिका, मी तुझी ही अपार भक्ती जाणली असून तुझ्यावर मी अतिप्रसन्न झालो आहे. ह्या कलियुगात मात्र कलियुगातल्या भक्त प्रल्हादपेक्षाही तुझी माझ्याप्रती असलेली भक्ती श्रेष्ठ मानली जाईल. त्यामुळे इथून पुढे माझ्या कोणत्याही पूजेत प्रथम तुझेच नाव आवर्जून घेतले जाईल. तसेच जनकल्याणाप्रती असलेली तुझी आस्था पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो असून आता जसा विटेवर उभा आहे त्याच स्थितीत पाषाण रूपात ह्याच पंढरीत पुढील 28 युगे माझ्या सर्व भक्तांना मी अखंड दर्शन देत उभा राहील. भले ही गोर गरीब मध्यम श्रीमंत कुणीही तसेच कोणत्याही जातीचे पंथाचे धर्माचे असले तरीही जे कोणी माझ्याप्रती आस्था ठेवून स्वतःचे मातापिता कुटुंब गुरु व्यवसाय समाज व देशाप्रती असलेली आपली सर्व कर्तव्ये पार पाडत माझी भक्ती करतील मी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करीन. येणाऱ्या सर्व संकटांपासून त्यांचे संरक्षण करीन. हेच वरदान दिले आज तुला. असे म्हणून आहे त्याच ठिकाणी पाषाणमूर्तीत रूपांतर होऊन पांडुरंग ही संपूर्ण घटना पाहिल्यावर थोड्याफार अंतरावर थांबलेल्या रखुमाई देखील आहे त्याच ठिकाणी पाषाणमूर्तीत रूपांतर होऊन त्याही अंतर्धान पावल्या. हेची देही हेची डोळा या उक्तीनुसार येथील उपस्थित जनसमुदाय हा दैवी चमत्कार पाहून थक्क झाले आणि एकमुखाने जल्लोषात म्हणाले, बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री रखुमाई पांडुरंग वरदे हरी विठ्ठल. आणि त्या दिवसापासून पंढरपुरात विराट अशा जनसमुदायाने विठ्ठल आणि रखुमाईच्या स्वयंभू मूर्तीच्या चरणाला स्पर्श करून माथा टेकून आशीर्वाद घेण्यासाठीची जी रीत लागली आहे ती अद्यापही अखंडित चालू आहे. अशा तऱ्हेने साक्षात वैकुंठवासी लक्ष्मी विष्णूंनी द्वारकानिवासी श्रीकृष्ण रुक्मिणीच्या रूपात आजही पृथ्वी तलावरच्या या पुण्यनगरीत पंढरपूर येथे पाषाण स्वरूपात स्थितप्रज्ञ झालेला तो पवित्र दिवस म्हणजे ही आषाढी एकादशी. आणि म्हणूनच खास या दिवशी कैक लाखांच्या संख्येने भारतातले सर्व वैष्णव भक्त पंढरपूरला जाऊन विठू नामाचा गजर करीत विठ्ठलाच्या चरणी माथा टेकवून आशीर्वाद घेण्यात धन्यता मानतात आणि नक्कीच ह्या भक्तांच्या पदरी पांडुरंगाचे काहीतरी दान व समाधान त्यांना मिळत असणार. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी 900 वर्षापूर्वी 150 लोकांच्या संख्येने जी वारी चालू केलेली होती ती आज काही लाखोंच्या
संख्येने आजही चालू आहे. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल असे विठ्ठलाचे नामस्मरण करत आजही लाखोंच्या संख्येने लोक दिंड्यांच्या माध्यमातून पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतात. आणि आजही आपला पांडुरंग पुंडलिकाने दिलेल्या विटेवरतीच उभा आहे. आणि तिथे गरीब श्रीमंत असं काहीही चालत नाही. गरिबांचा देव म्हणून आपल्या पांडुरंगाची ओळख आहे. तर पाहता इथे गप्पा मारता मारता माझी सगळी सेवा पूर्ण झाली आणि त्यानंतर मी आरती पण करून घेतली. आता इथं मी सेवा विष्णू सहस्रनामाची सेवा संक्षिप्त भागवत सेवा ही मी संध्याकाळी आल्यानंतर वेळ मिळाला तर करणारच आहे. परंतु आज खूप घाई गडबड आहे आणि आजचं रुटीन म्हणजे एकदम बिजी आहे. त्याच्यामुळे आता ही सेवा मी विठ्ठलचरणी अर्पण करते आणि इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.